नमस्कार, मी सुहास पवार. मेन मराठी 24 तासमध्ये आपले स्वागत. सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी 24 तास. आमच्या मेन मराठी 24 तासला सबस्क्राईब करा, लाईक करून शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका, कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. नमस्कार, मी वनिता धुळगुंडे, सदस्य विदर्भ पटवारी संघ उपविभाग शाखा पुसद. आज आम्ही विदर्भ पटवारी संघ जिल्हा शाखा यवतमाळ यांनी उभारलेल्या जिल्हाभर या आंदोलनाच्या आजच्या ह्या पहिल्या टप्प्यामध्ये आज आम्ही प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक तहसीलसमोर म्हणजे 16ही तहसीलसमोर काळ्या फिती लावून निषेध आणि एकदिवसीय धरणे आंदोलन करत आहोत. हा या आंदोलनाचा दुसरा टप्पा आहे, पहिला टप्पा आहे. तर या आंदोलनाची पार्श्वभूमी अशी की गेल्या 6 महिन्यापूर्वी आम्ही आमच्या संवर्गातील तलाठी संवर्गाच्या विविध अडीअडचणीबाबत आंदोलन केले होते आणि या आंदोलनासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांची भेटही घेतली होती, धरणे आंदोलन दिलं होतं आणि या आंदोलनामध्ये आमच्या सर्व मागण्या मान्य करायला जिल्हाधिकारी महोदय मान्य होते. पण त्यांची एक म्हणणं होतं की त्यांनी अटेंडन्स मॉनिटरिंग ॲप, महादर्पण ॲप लागू करणे असं त्यांचं धोरण होतं आणि आम्ही या धोरणाला विरोध केला. आमचे सन्माननीय जिल्हाध्यक्ष महोदय यांनी महादर्पण ॲप आम्ही डाउनलोड करणार नाही किंवा त्यावर काम करणार नाही असे स्पष्टपणे सांगितले होते. त्यावेळेस कलेक्टर साहेबांनी सांगितलं की मी तुम्हाला आज रोजी सस्पेंड करतो आणि त्यानंतर आमचं जे काही पुढे आंदोलन चाललं आणि आम्ही आंदोलन मागे घेतलं. पण त्यांचा हा शब्द खरा करण्यासाठी अत्यंत सूडबुद्धीने मनामध्ये सूड भावना ठेवून जिल्हाधिकारी महोदयांनी विदर्भ पटवारी संघ जिल्हा शाखा यवतमाळचे जिल्हाध्यक्ष भरतजी पिसे आणि त्यांच्यासोबत नेर तालुक्यातील इतर 3 तलाट्यांचं काही कारण नसताना, अन्यायकारक नैसर्गिक न्यायतत्वाच्या विरोधात जाऊन कुठलेही गंभीर त्यांच्यावर आरोप नसताना, तक्रारी नसताना त्यांचं निलंबन केलेलं आहे. आणि या निलंबनाच्या पार्श्वभूमीवर निलंबन तसेच इतर आमच्या अनुषंगिक ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांना घेऊन आम्ही जिल्हाभर आंदोलन उभारलं आहे. या आंदोलनाचा आज पहिला टप्पा प्रत्येक तहसील कार्यालयासमोर आम्ही धरणे आंदोलन देत आहोत. मी विदर्भ पटवारी संघ उपविभाग शाखा पुसद चे सचिव मनोज उत्तम कोरडे. आम्ही आज इथे धरणे आंदोलनासाठी उपस्थित झालो आहे. मूळ मुद्दा असा आहे की आंदोलनामध्ये आम्ही जानेवारीमध्ये जे आंदोलन चालू केलं होतं ते आमच्या बेसिक सुविधेसाठी चालू केलं होतं. त्यामध्ये लॅपटॉप आम्हाला प्राप्त नव्हते, त्याची दखलसाठी आम्हाला मीटिंगसुद्धा झाली 2 तारखेला. परंतु तिथे आमची मागणी मान्य न करता तिथे आम्हाला अतिशय सूड भावनेच्या बुद्धीने आम्हाला चर्चा झाली. त्यामुळे आम्हाला तो आंदोलन पुढे रेटण्याशिवाय पर्याय राहिला नाही. त्याच्यामुळे तो आंदोलन पुढे चाललं. त्या आंदोलनाचा आकस आणि सूडबुद्धी मनात ठेवून माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी नेर येथील आमचे जिल्हाध्यक्ष भरतभाऊ पिसे तसेच नेरमधील इतर 3 तलाठी असे 4 तलाट्यांचे ॲट ए टाईम कुठलीही ग्रामस्थाची तक्रार नसताना, काहीही नसताना सुद्धा त्यांना धडकाफडकी निलंबित केले आणि त्यांना जे शोकास दिलेले आहेत त्यावेळेस आमच्या आंदोलनाचा अर्जित रजेचा टप्पा चालू असताना तो कारणे दाखवा नोटीसचं तुम्ही उत्तर दिलं नाही अशा सूड भावनेच्या वृत्तीने निलंबन झाले. त्याच्या विरोधात सदर आंदोलन आम्ही छेडलेलं आहेत. आंदोलनाचा आज पहिला टप्पा सगळ्या 16ही तालुक्यातनी तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे, त्याच्यानंतर 29 तारखेला आम्हाला नेर तहसील कार्यालयासमोर आम्हाला धरणे आंदोलनाला जायचे आहे. त्यानंतरचा तिसरा टप्पा माननीय जिल्हाधिकारी कार्यालय येथे आम्ही धरणे धरणार आहोत. त्यानंतर 7 तारखेला आम्ही DSC जमा करणार आणि एवढे होऊन जर प्रशासन त्यांचे निलंबन मागे नाही घेतले तर आम्हाला नाईलाजास्तव सगळं, आज पाणी पावसाचे दिवस आहेत, सर्व शेतकऱ्याचं आम्हाला सोबत असायला पाहिजेत. आम्हाला शेतकऱ्याला त्रास देण्याचा कुठलाही हेतू नाही, परंतु आम्हाला नाईलाजास्तव सदर आंदोलन पुढे नेऊन 15 तारखेपासून अर्जित रजेवर जावं लागेल आणि संपूर्ण जिल्ह्यात सदर आंदोलन राहील अशी मी ग्वाही देतो.